माझ्या प्रिय मित्रांनो, मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि माझे बायबल माझी तत्वे ह्या ज्या सिरीजमध्ये आपण अनेक विषय पाहिलेले आहेत, त्याच विषयानुसार आपण पुढे आज पाहणार आहोत की बायबल आणि विशेषतः यहोवा विटनेस हा जो एक पंथ सुरू झालेला आहे, त्याविषयी आपल्याला काय समज आहे किंवा आपण त्याविषयी काय शिकतो, ते आपल्याला काय शिकवण्याचा प्रयत्न करतात आणि त्या संदर्भामध्ये आपण थोडंसं चिंतन आणि चर्चा करूया. कारण आज काही प्रमाणामध्ये आपल्या संपूर्ण जगामध्ये जे नवीन पंथ आहेत, त्यामध्ये बिलीवर्स हा एक पंथ आहे किंवा यहोवा विटनेस हा एक पंथ आहे किंवा पेंटेकॉस्टल्स आहेत किंवा अशा प्रकारचे जे नवीन पंथ आहेत, ते पंथ विशेषतः दारोदारी फिरतात, जे घरोघरी फिरतात आणि लोकांचं प्रबोधन करून लोकांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतात. आता ह्यामध्ये विशेषतः जे लोक त्यांच्या धर्मामध्ये काही प्रमाणामध्ये कमकुवत आहेत, अशा प्रकारचे लोक त्यांच्याकडे ओढले जातात आणि नंतर पुढे कोणत्याही प्रकारची वैचारिक बैठक न करता ते स्वतःला त्यांच्यामध्ये वाहून घेतात. आणि ह्यामुळे किमान आपल्या वसई आणि महाराष्ट्र भागामध्ये बरेचसे लोक निरनिराळ्या अशा नवीन पंथाकडे वळलेले आपण पाहतो. केवळ स्थानिक लोकच नाहीत, परंतु जे अनेक बाहेरचे लोक आलेले आहेत, त्यांच्यामधून सुद्धा ह्यामध्ये बरेचसे लोक वाहत आहेत. पण माझ्या प्रिय मित्रांनो, ह्यामध्ये आपण पाहत आहोत की काही प्रमाणामध्ये त्यांची संख्या वाढते आणि काही प्रमाणामध्ये ती घटतेही. परंतु त्या लोकांनी काही कशी तंत्र शोधून काढलेली आहेत की अन्य लोकांना आपल्याकडे कसं खेचून घ्यायचं आणि त्याबद्दल आपण कोणाविरुद्ध काय सांगायचं हे देखील त्याने तयार केलेलं आहे. आणि त्या उद्देशाने मी आपणास सांगू इच्छितो की 19व्या शतकामध्ये म्हणजेच 1852 साली एक चार्ल्स रसल नावाचा एक माणूस जन्माला आलेला होता. ऑफकोर्स त्यांचे आई वडील कॉंग्रेगेशनिस्ट ह्या पंथामध्ये होते आणि ते नेहमीप्रमाणे त्यांचं धर्म पाळत होते. परंतु कालांतराने त्यांचा हा मुलगा चार्ल्स रसल ह्याला सुद्धा बायबलची आवड निर्माण झाली आणि अगदी वयाच्या 17व्या वर्षी तो देखील लोकांना बायबल शिकवू लागला. एक दिवस त्याने एका नास्तिक माणसाला त्या बायबलच्या अभ्यासाद्वारे देवाकडे वळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी ठरवलं होतं की मी त्याला नास्तिक म्हणून ठेवणार नाही, तर त्याला खऱ्या ख्रिस्ती जीवनाकडे वळवेल आणि त्याला कॉंग्रेगेशन्स पंथाचा मेंबर बनवेल. पण दुर्दैवानं झालं उलटच की त्या माणसाने ह्यालाच नास्तिक बनवलं आणि बराचसा वेळ हा माणूस देवावर, येशूवर विश्वास न ठेवता किंवा बायबलवर विश्वास न ठेवता तो ह्या पंथा नास्तिकतेकडे वळला आणि देवावरच विश्वास ठेवायचा राहिला. आणि माझ्या प्रियबंधू, तो सांगू लागला ज्याला आपण एग्नॉस्टिसिझम म्हणतो की देव नाही. आणि त्यामुळेच त्याच्याही जीवनामध्ये अनेक पेन प्रसंग येऊ लागले. परंतु माझ्या प्रियबंधूंनो, थोड्याच वर्षानंतर तो त्या नास्तिकतेमधून परत स्वतःला त्याने सावरलं आणि तो ज्याला ॲडव्हेंटिस्ट चर्च होतं
त्या ॲडव्हेंटिस्ट पंथाकडे तो वळला आणि त्या ॲडव्हेंटिस्ट पंथामध्ये जे काही चाललेलं होतं ते त्याने पाहिलं. आणि त्यावेळेला माझ्या प्रिय बंधूंनो, इलेन व्हाईट हा त्या पंथामध्ये होता. परंतु प्रॉब्लेम काय झाला होता की 1843 साली त्या लोकांनी असं जाहीर केलेलं होतं की ह्या जगाचा अंत होणार आहे 1843 साली. आणि त्यानंतर लोकांनी बरेचसे त्या अनुषंगाने काही गोष्टी स्वतःकडल्या विकून टाकल्या आणि पैसे गोळा केले आणि वगैरे वगैरे प्रश्न निर्माण झाले. पण 1943 हे साल गेलं आणि नंतर त्यांना कळलं की जगाचा अंत झाला नाही. मग त्यांनी सांगितलं की ह्याला प्रॉब्लेम असा आहे की त्यांचं गणित चुकलं होतं. आणि त्यानंतर गणितानुसार त्यांनी 1844 असा अंक लोकांना सांगितला. आणि 1844 नुसार त्याने लोकांना सांगितलं की आता हे जग नष्ट होणार, जगाचा अंत होणार. त्यामुळे तुम्ही पश्चाताप करा आणि ह्या जगातल्या सगळ्या गोष्टी आहेत, धनदौलत आहेत, हे सगळं फेकून द्या, कारण तुम्हाला त्याचा काही फायदा नाही. आणि माझ्या प्रिय बंधूंनो, पुन्हा दुसऱ्या वर्षी सुद्धा तसं काही झालं नाही. आणि नंतर 1845 हे वर्ष उजाडलं. त्यामुळे हजारो लोकांनी तो पंथ सोडून दिला. आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्या प्रिय मित्रांनो, त्यांच्यामध्ये इलेन व्हाईट नावाचा एक जो मनुष्य होता, त्याने त्या पंथातून सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट असं त्या पंथाचं रूपांतर करून टाकलं. आणि त्यानंतर त्याला 7 डे ॲडव्हेंटिस्ट असं म्हणू लागलं. आणि माझ्या प्रिय बंधूंनो, हा जो चार्ल्स रसल होता, हा सुदैवाने त्या पंथाकडे वळला. आणि नंतर त्याने सुद्धा प्रयत्न करून त्या पंथामध्ये बायबलचं लोकांना स्पष्टीकरण द्यायला सुरुवात केली, बायबल क्लास सुरू केले. आणि विशेषतः की त्याला असं दिसून आलं की 1904 साली त्याने न्यूयॉर्कच्या, ज्याला आपण ब्रुकलिन म्हणतो, त्या ब्रुकलिन इथे एक वॉच टॉवर नावाचं एक बिल्डिंग उभारली. आणि तेथून त्यांनी त्या संघटनेचं किंवा त्या संस्थेचं जे परिपत्रक होतं, त्या परिपत्रकाला त्याचं त्याने संपादन करायला सुरुवात केली. म्हणजे त्यातून तो बायबलचे काही स्पष्टीकरण करत असे आणि ती पत्रिका तयार करून तो लोकांमध्ये, त्यांच्या सभासदांमध्ये वाटत असे. आणि तशा प्रकारचं लिखाण सुरू केल्यानंतर आता या बायबलमध्ये आता आपण काय द्यायचं या अनुषंगाने तो विचार करत होता. आणि म्हणून त्याला दिसलं की आता आपण फक्त यहोवा हाच परमेश्वर आहे, येशू ख्रिस्त हा परमेश्वर नाही किंवा पवित्र आत्मा परमेश्वर नाही, फक्त यहोवा हाच परमेश्वर आहे. आणि त्यामुळे त्याने जणू काय ह्या यहोवा पंथाचा जणू काही पाया घातलेला होता. जरी त्याला यहोवा विटनेस हे नाव दिलं गेलं नव्हतं, तरी देखील यहोवा पंथ म्हणून त्याने सुरू केलेलं होतं. आणि माझ्या प्रिय बंधूंनो, त्याची शिकवण म्हणजे त्याने त्यासाठी बायबलचा अभ्यास करून बायबलमध्ये यहोवा हाच खरा कसा परमेश्वर आहे ह्यासाठी जुन्या करारातील बऱ्याच संदर्भाचा त्याने आधार घेतला आणि ते स्पष्ट करून दाखवलं. आणि येशू ख्रिस्त हा देव नाही हे सांगण्यासाठी सुद्धा त्यांनी काही प्रश्न उभारले आणि त्याला जे योग्य होते असे संदर्भ त्याने घेतले. उदाहरणार्थ की योहान 8:42 मध्ये सांगितलेलं आहे की मी पित्यापासून निघालो आहे आणि आलो आहे आणि त्याने मला पाठवले आहे. म्हणजे इथे
पिता मोठा आहे आणि येशू लहान आहे किंवा येशू श्रेष्ठ नाही, पिता श्रेष्ठ आहे असं सांगितलेलं आहे. आणि त्याच योहानाच्या पुस्तकामध्ये अध्याय 14:28 मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की माझा पिता माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि त्याने तेच वाक्य घेतलं आणि त्याच वाक्याचं स्पष्टीकरण करण्यासाठी त्याने प्रयत्न केला आणि दाखवलं की यहोवा श्रेष्ठ आहे आणि येशू श्रेष्ठ नाही. कारण त्याला असं सांगायचं होतं की येशू ही निर्मिती आहे, येशू हा एक जीव आहे आणि येशू परमेश्वर नाही. आणि माझ्या प्रिय बंधूंनो, नंतर तो मत्तईचा अध्याय 3 मध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की 3:17 मध्ये जेव्हा मत्तई सांगतो आहे किंवा परमेश्वराचा आवाज येतो आहे, हा माझा परमप्रिय पुत्र आहे आणि ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. म्हणजेच जणू काय येशूचा दर्जा घसरलेला आहे असं त्याने तिथे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळे एकंदरीत असं वातावरण निर्माण झालं की येशू ख्रिस्त हा देव नाही आणि त्याच्या पलीकडेही तो गेला आणि तो सांगतो आहे की मी आता पित्याकडे जातो, तो माझा पिता आणि तुमचा पिता आहे. म्हणजेच येशू ख्रिस्ताचा पिता आणि आपला पिता ह्याच्यामध्ये आपण जसे आहोत तसंच येशू ख्रिस्त आहे आणि म्हणून येशू ख्रिस्त श्रेष्ठ नाही असं त्याला सांगण्याचा तो प्रयत्न करीत होता. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, कदाचित तो काही गोष्टी विसरला असेल, परंतु करंथीकरात पत्रामध्ये तो गेल्यानंतर तिथे सांगतो आहे की 1 करंथीकरात पत्र अध्याय 11:3 मध्ये की स्त्री जशी पुरुषांचं मस्तक आहे तसं परमेश्वर हा येशूचा मस्तक आहे किंवा ख्रिस्त हाच थोर नाही तर देव थोर आहे. आणि म्हणून माझ्या प्रियबंधूंनो, पुढेही त्यांनी करंथीकरात पहिल्या पुस्तकामध्ये अध्याय 15-18 मध्ये सुद्धा 28 मध्ये सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की सर्व जग किंवा जगातल्या सगळ्या वस्तू हे त्याच्या अंकित आहेत आणि त्याप्रमाणे ख्रिस्तही आपल्या परमेश्वर पित्याच्या अंकित आहे. म्हणजे येशू ख्रिस्ताची अवस्था त्याने सगळ्या वस्तू बरोबर त्याची तुलना केलेली आहे आणि जशा वस्तू अंकित आहे तसं येशू ख्रिस्त परमेश्वर पित्याच्या अंकित आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीतून त्याला सांगण्याचा प्रयत्न की येशू हा परमेश्वर नाही आहे आणि ते त्याने बरोबर पटवून दिलं. मात्र त्याने काही संदर्भावरती दुर्लक्ष केलेलं आहे हे सुद्धा आपल्याला दिसून येईल. उदाहरणार्थ योहानाच्या अध्याय 10:30 मध्ये आपल्याला सांगण्यात आहे की येशू सांगतो मी आणि पिता एक आहे. पण मी आणि पिता एक आहे इथे म्हणजे येशू परमेश्वर आहे हे येशूला सांगायचं आहे, म्हणून त्याने तो संदर्भ गाळलेला आहे. किंवा जेव्हा येशूच्या प्रेषिताने फिलिपने तेव्हा त्याला विचारलं की आम्हाला पिता दाखवा, आणि योहान 14:9 मध्ये आपल्याला तो संदर्भ दिलेला आहे, ते सांगितलेलं आहे की ज्याने मला पाहिलेला आहे त्याने पित्याला पाहिलेला आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधनो, तो प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा आपल्याला सांगतो विशेषतः अध्याय 16-15 मध्ये की जे पित्याचं आहे ते माझं आहे, म्हणजे मी आणि पिता वेगळं नाही, जे पित्याचं आहे ते माझं आहे. आणि हे येशू ख्रिस्ताने ते सांगताना एकच दाखवलेलं आहे की आम्ही दोघे एक आहोत. आणि प्रिय मित्रांनो, त्याच्याही पलीकडे आपण गेलं तर पुन्हा त्याच योहानाच्या शुभवर्तामध्ये अध्याय 5:18 मध्ये सुद्धा आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की ज्या वेळेला येशू ख्रिस्ताला पकडून मारण्यासाठी जेव्हा यहुदी लोक तयारी करत होते तेव्हा त्यांचं म्हणणं एकच होतं की येशू हा आपल्या परमेश्वर पित्याला स्वतः समान मानतो.
म्हणजे परमेश्वर आणि मी एकच आहे असं जणू काही तो सांगतो आहे. म्हणून या यहुदी लोकांनी येशू ख्रिस्ताला मानण्याचं ठरवलेलं होतं. म्हणजे हे जे सगळे संदर्भ आहेत आणि त्या संदर्भातून जेव्हा आपण सांगू शकतो की येशू हा परमेश्वर आहे, पण त्याने त्याकडे दुर्लक्ष करून त्याचं भाषांतर देखील बदललं आहे. आणि ते आपण पुढे पाहणार आहोत की परंतु एक गोष्ट आपण विसरू शकत नाही की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या स्वतःला विशेषतः फिलिपिकरास पत्रामध्ये त्याने सांगितलेलं आहे अध्याय 2:6 मध्ये की येशू ख्रिस्ताने जरी तो देव होता तरी देखील त्याने स्वतःला देवा समान मानलं नाही. आता ह्यामध्ये स्पष्ट आहे की येशू ख्रिस्त देव होता, परंतु त्याच्या नम्रतेमुळे त्याने ते देवाला स्वतःला देवाप्रमाणे इक्वल मानलेलं नाही, तर स्वतःला कमी लेखलेलं आहे. हे येशू ख्रिस्ताची महान नम्रता आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, त्याचा अर्थ असा नाही की येशू हा परमेश्वर नाही. आता त्यानंतर आपण पवित्र आत्म्याकडे येऊया की पवित्र आत्म्याच्या संदर्भात सुद्धा आपल्याला सांगण्यात आलेलं आहे, विशेषतः या यहोवा विटनेसवाल्यांनी, की येशू पवित्र आत्मा हा केवळ व्यक्ती पण नाही, तो देव नाहीच, पण ती व्यक्ती पण नाही, तर ती एक फोर्स आहे किंवा एक शक्ती आहे. आणि त्यामुळे जसं आपण म्हणतो की वारा ही व्यक्ती आहे का, आणि म्हणून जणू काही सुसाटाच्या वाऱ्याप्रमाणे पवित्र आत्मा आला, तर तो पवित्र आत्मा हा वारा आहे, ती व्यक्ती नाही, म्हणजे तो परमेश्वर नाही. आणि म्हणून ह्या दृष्टिकोनातून माझ्या प्रिय मित्रांनो, की ह्या यहोवा विटनेसवाल्याने जो एक नवीन जणू काही शिकवण काढलेली आहे की फक्त यहोवाच परमेश्वर आहे, येशू हा देव नाही आणि पवित्र आत्मा ही देव नाही. मग ह्याचा अर्थ की यहोवा विटनेसवाले ख्रिस्ती आहेत का, हा प्रश्न निर्माण होतो. जरी ते येशू ख्रिस्ताविषयी शिक्षण देतात तरी सुद्धा येशू हा त्यांचा परमेश्वर नाहीच आहे. मग ते ख्रिस्ती कसे असू शकतील, हा प्रश्न सुद्धा निर्माण होतो. पण माझ्या प्रिय मित्रांनो, परमेश्वर पिता हा ह्या जगाचं तारण करतो आणि तो परमेश्वर पित्याचा स्वर्ग हे राज्य आहे आणि म्हणून फक्त स्वर्ग आहे, ह्या जगामध्ये नरक नाही, असं त्याने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता माझ्या प्रिय बंधूंनो, तर ह्या जगामध्ये परमेश्वर कार्य करतो, तो स्वर्गाचं राज्य आणतो, परंतु ह्या जगामध्ये लोक पाप करतात आणि त्या पापाद्वारे लोक जणू काय स्वर्गात जाऊ शकत नाही, आणि जे स्वर्गात जात नाही ते नरकात जातात. आणि नरकाविषयीची बरीचशी शिकवण आपल्याला ह्या बायबलमध्ये दिलेली आहे, त्याकडे सुद्धा आपण पाहणार आहोत. परंतु माझ्या प्रिय मित्रांनो, जर आपण त्यावेळेला जर चार्ल्स रसल ह्याने जे परिपत्रक तयार केलेलं होतं आणि त्याच्या प्रती तयार केलेल्या होत्या, तर त्याने सुद्धा एक असं तंत्र सुरू केलेलं आहे की ह्या आपल्या ह्या पंथामध्ये, यहोवा विटनेसमध्ये किंवा यहोवा पंथामध्ये आपल्याला धर्मगुरू नाही, चर्च नाही किंवा कोणत्या प्रकारची उपासना नाही, तर फक्त बायबल, आणि ते फक्त बायबलचा अभ्यास करत आणि काही गाणी त्यावेळेला ते गात असत. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, असंही आपल्याला दिसून आलेलं आहे की सुरुवातीला हा मनुष्य एकटा असताना तो त्या वॉच टॉवर मध्ये जाऊन त्या पत्रिकेचं तो संपादन करत असे आणि त्या पत्रिका तयार करून लोकांना वाटण्यासाठी त्याने काही लोक त्याच्याबरोबर तयार केलेले होते. आणि ते कार्य तो करीत असताना माझ्या प्रिय मित्रांनो, त्यावेळेला तो काही गोष्टी सुद्धा विकत असे. विशेषतः एकदा त्याने
ते गहूचं जे बी असते ते बी लोकांना वाटलं आणि ते विकण्याचा प्रयत्न केला आणि सांगितलं की ह्या गहूची 5 पटीने तुम्हाला पीक मिळेल. परंतु माझ्या प्रिय मित्रांनो, बऱ्याचशा लोकांनी ते विश्वासाने ते घेतलं आणि नंतर त्यांना कळून चुकलं की त्या बीचा काहीच उपयोग झाला नाही आणि ते बी उगवलं देखील नाही. आणि म्हणून काही लोकांनी त्यांच्या विरुद्ध केस केली आणि त्यानंतर तुरुंगात टाकले. म्हणजे माझ्या प्रिय मित्रांनो, की लोकांना फसवण्याचा जो काही हा प्रकार आहे असं लोकांच्या लक्षात आलं आणि म्हणून बरेच त्यांचे सभासद होते ते सुद्धा सोडून गेले. पुढे त्याने, ज्याला आपण म्हणतो की मिलेनियम बीन असतं, ते मिलेनियम बीन हे कॅन्सरसाठी एक औषध असतं आणि ते औषध जणू काही हे मिलेनियम बीन घ्या आणि तुमचा कॅन्सर बरा होईल वगैरे वगैरे त्याने सुरुवात केली आणि त्या धंद्यात देखील तो पूर्णपणे अपयशी ठरला. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, तो फक्त त्या वॉच टॉवर मध्ये फक्त संपादकाचंच काम करू लागला. आता ज्या वेळेला हा चार्ल्स रसल जेव्हा ह्या ॲडव्हान्टेज किंवा 7 डे ॲडव्हान्टेज मध्ये जेव्हा तो पास्टर झाला तेव्हा तो फक्त 10वी सुद्धा पास नव्हता आणि तो पास्टर झाला. म्हणजेच जणू काही कोणताही मनुष्य कधीही पास्टर होऊ शकतो आणि येशू देवाचं कार्य करू शकतो असं त्याला सांगायचं आहे. पण माझ्या प्रिय मित्रांनो, की हे कार्य करीत असताना जणू काय त्याच्याही लक्षात आलं की आपल्याला एकच गोष्ट करायची आहे, तीच म्हणजे पहिला प्रथम वॉच टॉवर हे त्यांचं एक मध्यवर्ती केंद्र होतं. दुसरं चर्च किंवा दुसरं काही नव्हतं. त्याने काही ठिकाणी जेव्हा थोडंसं पसरलं त्यावेळेला काही ठिकाणी 1-2 ठिकाणी हॉल बांधण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचं ऑफिस सुद्धा तिथे उघडलं. पण माझ्या प्रिय मित्रांनो, ह्या वेळेला तो सांगत होता की येशू ख्रिस्त फक्त मायकल आर्केंजल आहे, ज्याला देवदूत महादूत आपण म्हणतो. तो मायकल महादूत म्हणजे येशू ख्रिस्त, असा त्याने लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे सुद्धा लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले. परंतु हे लोक काय करत असत की त्यांचे जे नवीन सभासद होते त्याने त्यांचं एकच कार्य, फक्त मिशनरी कार्य, आणि ते मिशनरी कार्य म्हणजे त्यांनी घरोघरी जायचं आणि त्यावेळेला त्यांनी त्या पत्रिका लोकांना वाटायच्या आणि त्यांना काही प्रश्न विचारायचे आणि त्यावेळेला ते एकच प्रश्न विचारत. विशेष करून त्यांची माणसं जेव्हा घरोघरी दारोदारी फिरत त्यावेळेला ते लोकांना एक प्रश्न विचारत की तुमचं दुःख, तुमचा आजार किंवा तुमच्या जीवनातील युद्ध किंवा तुमच्या जीवनातील मारामारी ह्या गोष्टी जर तुम्हाला नको असतील तर तुम्ही ह्या बायबल अभ्यासाकडे या. आणि त्यानंतर ते लोक त्याप्रमाणे तिथे जातात आणि तो एक प्रश्न विचारतो आणि किंवा त्याचे जे सभासद असतात ते एकच प्रश्न विचारतात आणि त्यांना पत्रिका देतात, कारण ते अजिबात चर्चा करत नाही. परंतु त्यांना ते सांगतात की पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही येऊ आणि तुम्हाला बायबल विषयी किंवा सांगू किंवा बायबलच्या तुमच्या ह्या क्लासला तुम्ही या. म्हणजे माझ्या प्रिय मित्रांनो, त्या लोकांनी पुढे विशेषतः हा माणूस जवळजवळ ज्याला आपण म्हणतो 1972 साली तो मरण पावला, 1916 साली तो मरण पावला. पण त्याच्यानंतर मात्र की ज्याला आपण रुथरफोर्ड म्हणतो, की रुथरफोर्ड नावाचा मनुष्य आला आणि तो रुथरफोर्ड व्यवसायाने तो लॉयर होता. परंतु एक दिवस काय झालं होतं की तो त्या ठिकाणी जज नसल्या कारणाने ह्याला जजचं काम करण्यास विनंती केली होती आणि एका दिवसासाठी तो जज होता आणि म्हणून त्याने त्याचं नाव जज रुथरफोर्ड असं ठेवलेलं होतं.
आणि तसा तो खूप ॲक्टिव्ह होता, बोलण्यात चपाईत होता आणि त्यानंतर तो एक चांगला वक्ता होता आणि त्याचा त्याने फायदा घेतला आणि नंतर तो ह्या वॉच टॉवरमधून सगळ्या गोष्टी तो करत असे. आणि प्रिय मित्रांनो, त्याने एक फोर्स तयार केला होता आणि त्यानं लोकांना सांगितलं की तुम्ही आता फक्त घरोघरी जा आणि फक्त त्या लोकांना एक प्रश्न विचारा आणि एक पत्रिका द्या आणि ते पुढचं कार्य आपण पुढे पाहूया. आणि त्यानंतर दर बुधवारी, आठवड्याच्या दर बुधवारी त्यांची एक सभा असे आणि त्या सभेमध्ये हे लोक जे गावागावात दारोदारी फिरतात त्यांचे अनुभव कथन करत, कारण त्या अनुभवातून ते सांगत असत की काय घडलं आणि काय घडू शकते. ह्या दृष्टिकोनातून त्यांचे अनुभव सुद्धा फार उपयुक्त होते. म्हणजे माझ्या प्रिय मित्रांनो, ह्या रुदरफोर्डने त्या वक्त्यांकडे काय केलं होतं, एक टेप रेकॉर्डर दिली होती आणि त्या टेप रेकॉर्डमध्ये त्यांनी काही संदेश हे रेकॉर्ड केले होते. मग हे लोक रस्त्याला जाताना किंवा घरात फिरताना तो फक्त रेकॉर्ड वाजवत आणि लोकांना दाखवत आणि त्यानंतर काही चर्चा वगैरे करीत नसत. फक्त त्यातून पुढे ते लोक जर उत्साहाने ह्यांच्याकडे आलेत तर मग पुन्हा ते त्यांच्या दुसऱ्या सेंटरमध्ये बायबल, ज्याला आपण प्राथमिक स्वरूपाचं बायबल आहे ते. आता ह्या बायबलच्या संदर्भामध्ये एक विशेष गोष्ट की ह्या यहोवा विटनेसच्या लोकांनी पुढे 5 माणसं तयार केली आणि त्यांना बायबलच्या अनुवादासाठी तयार केलं की तुम्ही आता बायबलचा अनुवाद करा. आता ह्या 5 लोकांपैकी 4 लोक असे होते की ज्यांना ग्रीक भाषेचा अजिबात गंध नव्हता आणि जो 5वा मनुष्य होता त्याने 2 वर्ष ग्रीक भाषेचा अभ्यास केला, परंतु ती भाषा ही बायबलची भाषा नव्हती, म्हणून तो बायबलचं ग्रीक भाषा नसल्या कारणाने त्यांना सुद्धा ते भाषांतर करणं फार कठीण गेलं. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधनो, ह्या लोकांमध्ये असा जो व्यवहार चालू होता त्यामध्ये त्यांचे जे खरोखर अनेक वर्षांपासून जे कार्यकर्ते होते आणि जे पुढे चालू राहिले, त्यांना नंतर त्याने हेडक्वार्टर्सला म्हणजे ब्रुकलिन इथे बायबलचा मोठा कोर्स दिला आणि त्यांना तयार केलं. प्रिय मित्रांनो, ह्यातून एक असेही गोष्ट आपल्या नजरेस येईल की ह्या पंथामध्ये विशेषतः यहोवा विटनेसमध्ये जेव्हा अनेक लोक तयार झालेत तर त्यावेळेला त्यांनी एक गोष्ट केली, ती म्हणजेच त्यांना कळून चुकलं की जर आपण कॅथलिक धर्मगुरूवर आणि कॅथलिक चर्चवरती जर शिंतोडे उडवले तरच आपल्याला यश मिळेल. आणि म्हणून त्याने अगदी घाणेरड्या शब्दामध्ये कॅथलिक चर्चच्या लोकांवरती आणि धर्मगुरूवरती शिंतोडे उडवून त्यांचा फायदा करून घेतला. आणि आजपर्यंत त्या कॅथलिक चर्चविषयी त्यांच्या मनामध्ये द्वेष, हेवा, मत्सर, राग ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी निर्माण केलेल्या आहेत आणि त्यामुळे बरेचसे कॅथलिक लोक सुद्धा ह्या लोकांचा गैरसमज पाहून ते सुद्धा तेथून त्यांच्याकडे गेलेले आहेत. म्हणजे महत्वाची गोष्ट इथे काय आहे की ते लोक चुकीची शिकवण आणि चुकीच्या माध्यमातून देत असतात आणि त्यामध्ये सुद्धा अनेक लोक नाराजही होतात. विशेषतः 1925 साली त्यांनी असं जाहीर केलेलं होतं, यहोवापंथी त्यांच्या हेडक्वार्टर ज्याला आपण म्हणतो वॉच टॉवर, तर त्यांच्या पत्रिकेतून त्यांनी जाहीर केलं होतं की 1925 साली अब्राहम, इसाक, याकोब आणि दुसरे जे संदेष्टे आहेत, मोठमोठे संदेष्टे, ते परत येतील. आणि त्यासाठी एवढंच काय, त्यांनी एक मोबाईल व्हॅन तयार केली होती त्यांना संपूर्ण अमेरिकेमध्ये फिरवण्यासाठी. मग 1925 साल आली आणि गेली, पण अब्राहम, इसाक, याकोब किंवा हे संदेष्टे कोणीही आले नाहीत.
म्हणून शरमेने त्यांनी ती मान खाली घालून आणि त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी किंवा त्यांच्या सहकार्याने ती व्हॅन सुद्धा विकून टाकली की असं एक मोठं वाहन आपण नुसतंच बिनकारणी आपण ते आणलेलं आहे, खरेदी केलेलं आहे, ते नुसतं ठेवलेलं आहे आणि म्हणून त्याने ते विकून टाकलं. म्हणजे अशा प्रकारे आपण पाहतो की हा जो मनुष्य आहे ज्याला आपण आता रुथरफोर्ड विषयी बरेचशी, कारण त्याने बऱ्याचशा स्वतः प्रचार केलेला होता आणि बऱ्याचशा वेळेला विशेषतः त्याची एक शिकवण होती की जी सरकारला सुद्धा आवडली नाही, की त्यांचं म्हणणं होतं की सरकारच्या विरुद्ध माणसाने वागलं पाहिजे किंवा आपलं सरकार लोक जेव्हा झेंड्याला वंदन करतात तेव्हा माणसाने झेंड्याला वंदन करू नये, फक्त परमेश्वरालाच वंदन करावं. म्हणून त्याने त्यांच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतून सुद्धा सांगितलं की झेंडा वंदनाला तुम्ही झेंड्याला वंदन करायचं नाही. आणि त्यामुळे संपूर्ण राष्ट्रामध्ये एक मोठा गोंधळ निर्माण झालेला होता आणि बऱ्याचशा लोकांनी ह्या रुथरफोर्डवरती केस केली होती आणि रुथरफोर्ड आणि त्याचे जे 7 सहकारी होते त्या सगळ्यांना 20 वर्षाची सजा झालेली होती. आणि त्याच काळामध्ये बरेचसे लोक त्यांना सोडून गेलेले होते, कारण ह्यांचे विचार आणि ह्यांचे एकंदरीत तत्व ही एवढी बेकार होती की कोणालाही ती मान्य नव्हती. तरी सुद्धा काही लोक त्यांच्यामध्ये शर्मेने तिथे राहिलेले होते आणि कार्य करीत होते. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, एक महत्वाची गोष्ट आपल्या लक्षात येईल की त्याने सुद्धा सांगितलेलं होतं की विशेषतः 1975 साली एक मोठं युद्ध होणार आहे. आणि कसलं युद्ध ते? परमेश्वर आणि सैतान ह्याच्यामध्ये युद्ध होणार आहे. आणि त्याला ते अमलगेटन असं एक नाव आहे की म्हणजे त्या युद्धामध्ये परमेश्वर जिंकेल आणि त्यानुसार ह्या जगामध्ये संपूर्ण स्वर्गाचं राज्य निर्माण होईल असंही त्यांना वाटत होतं. कारण त्यांनी एक नवीन शोध लावला होता. शोध असा की जो आदाम आणि एवा ह्यांची जी निर्मिती होती त्यांचा पूर्व 425 साली किंवा 26 साली झालेला होता. की त्या काळामध्ये त्याने सांगितलं की इसवी सन पूर्व 4026 साली त्यांचा जन्म असल्या कारणाने त्यानंतरच्या 6000 वर्षानंतर म्हणजेच 1975 साली जणू काही त्यांचं युद्ध होणार आणि त्यामध्ये परमेश्वर जिंकणार आणि परमेश्वर ह्या पृथ्वीवर स्वर्गाचं राज्य निर्माण करेल. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, त्यानुसार सुद्धा अनेक लोकांनी ते नाराज होऊन, कारण लोकांना काही गोष्टी पटल्या नाहीत, ते सोडून गेलेत आणि त्यानंतर सुद्धा ह्या पंथाकडे लोक आस्थेने पाहू शकले नाही. आणि विशेषतः की जर एखाद्या सभासदाने काही आवाज केला तर त्याला लगेच बहिष्कृत करायचं आणि त्याच्याशी कोणी संपर्क साधायचा नाही, त्यांच्या कुटुंबाने सुद्धा संपर्क साधायचा नाही असा विचार त्या लोकांनी केलेला होता. आणि त्यामुळे हे लोक विशेषतः यहोवावाले ह्याने सुद्धा लोकांवरती निन्या प्रकारचे आरोप वगैरे केलेले होते. माझ्या प्रिय मित्रांनो, ह्या यहोवा पंथामध्ये मात्र कोणत्याही प्रकारचे हॉस्पिटल्स किंवा शाळा, कॉलेजेस किंवा ज्याला आपण म्हणतो की जशा कॅथलिक समाजामध्ये विविध संस्था असतात तशा कोणत्याही प्रकारच्या संस्था नसल्या कारणाने त्यांचं फक्त एकच होतं की ह्या संस्थांची आपल्याला गरज नाही, कारण लवकरच जग नष्ट होणार आहे, त्याचा अंत होणार आहे. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, की साठी आपण फक्त देवाची प्रार्थना आणि बायबल वाचन करावं आणि त्याच्या नावाने त्याचं नाव
सगळं घराघरामध्ये जाऊन जाहीर करावं एवढा त्यांचा उद्देश होता. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, ह्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला असं दिसून येईल की काही लोक ह्या संदर्भामध्ये जरी आस्थेने पाहत होते तरी त्यांना वाटत होतं की जग आता नष्ट होणार आहे, आपण तयारी केली पाहिजे. त्यामुळे काही लोकांनी त्यांच्या जवळ जे होतं नव्हते ते विकूनही टाकलेलं होतं. आणि जणू काही सगळ्या लोकांना सांगत होते की अमुक तारखेला, आता मागे सुद्धा मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला की एक मनुष्य मला सांगतो आहे की 2012 साली डिसेंबरच्या 31 तारखेला जग नष्ट होणार आहे. आणि तेव्हा 2012 साली डिसेंबर 31 गेला आणि 1 तारखेला 2013 साली मी जेव्हा त्याला विचारलं की जग आहे अजून, तू अजून जिवंत आहे तू, म्हणजेच त्यांना सुद्धा आता शरम वाटायला लागली की हे जे आहे ते सत्य नाही आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, तुमच्या घरी जेव्हा हे लोक येतात तेव्हा पहिला प्रथम त्यांच्यासाठी दार उघडायचं की नाही, त्यांचा आतमध्ये त्यांचा स्वीकार करायचा की नाही, ह्याकडे विशेषतः कॅथलिक लोकांनी अशा लोकांकडे अजिबात लक्ष देऊ नये असं आज मी सुद्धा तुम्हाला सांगतो आहे. कारण ह्या लोक व्यक्तिगतरित्या हे लोक काहीतरी विचार करतात, ठरवतात आणि येऊन लोकांना फसवतात आणि लोकांची दिशाभूल करतात. आणि त्यामुळे आपण नेहमी सावध असले पाहिजे. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, आज सुद्धा गेले अनेक वर्ष आपण पाहतो की जेव्हा हा रुदरफोर्ड जेव्हा 1942 साली वयाच्या 72व्या वर्षी तो मरण पावला, त्याच्यानंतर दुसरी माणसं आली आणि आज सुद्धा ज्याला आपण म्हणतो रॉबर्ट सिरांको नावाचा माणूस आहे, तो आज त्यांचा अध्यक्ष आहे. परंतु आश्चर्याची गोष्ट अशी की आज सुद्धा जवळजवळ 60-70 लाख लोक जणू काही ह्या पंथामध्ये आहेत. आणि विशेषतः अमेरिका किंवा युरोप आणि ऑस्ट्रेलिया अशा ह्या भागात ते पसरलेले आहेत. आणि म्हणून आज त्यांचा ओघ आपल्यासारख्या देशामध्ये, म्हणजे भारतासारख्या देशामध्ये आज वळलेला आहे. म्हणून आपण सावध असणं आवश्यक आहे. कारण कोणी धर्माच्या नावाने काही करू शकतं आणि लोकांकडून जो पैसा उधळायचा तो उधळला जातो आणि नको त्या गोष्टी धर्माच्या नावाने होत राहतात. म्हणून कॅथलिक धर्म हा जगामध्ये सगळ्यात, ज्याला आपण प्युअर म्हणतो, शुद्ध म्हणतो, आणि जो अनेक अग्निदिव्यातून जातो आणि प्रत्येक वेळेला महासभेतून त्याच्यावर निष्कर्ष काढले जातात आणि ते निष्कर्ष खरे असतात. आणि पोप महाशयाला जो प्रभू येशू ख्रिस्ताने अधिकार दिलेला आहे आणि त्यामुळे हे चर्च, ज्याला आपण म्हणतो एकच कॅथलिक प्रेषितीय आणि पवित्र चर्च, ते कॅथलिक चर्च आहे. आणि म्हणून कॅथलिक चर्च सोडून अन्य कुठेही न जाता आपण आपल्या धर्माशी, आपल्या चर्चशी एकनिष्ठ राहिलं आणि आपल्या धर्माद्वारे चर्चचं आणि आपल्या लोकांची जर आपण सेवा केली तर नक्कीच आपण योग्य पदाला पोहोचू शकतो. आणि आपली पवित्र मरिया आणि सर्व संत देखील आपल्यासाठी प्रार्थना करतील. त्या स्वर्गाचं राज्य आपल्याला मिळेल, ह्याविषयी वाद नाही.